दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपल्या आज बैलांनी ना इथं एक गुलाल घेतलाय खिरकाली मैदानामध्ये. आजच्या नियोजनाविषयी सांगा ना. खिडकाली मैदान आम्ही 1 तारखेला बैल पळवला. नियोजन म्हणजे असं हे नव्हता. मी दादांना फोन केला, आज आम्हाला बैल होता महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी यांचा सोन्या बैल नाशिक एक्सप्रेस आणि कर्जू माता प्रसन्न गायकर रूप करंजाडे पनवेल यांचा पब्लिक किंग गुगली हा बैल. या मैदानाबद्दल सांगायचं म्हणजे दादांचा फेवरेट अड्डा म्हणजे बैलांचे मालक आहेत आमचे बबन काका गायकर, शंकर काका गायकर आणि सगळे बैलाचे मालक आहेत. सर्व कुटुंबाने एकत्र येऊन हा बैल घेतलेला आहे. तर हा मैदान त्यांच्यासाठी लक्की आहे. पहिल्यापासून जवळ 15-20 वर्षापासून त्यांना हा मैदान लक्की आहे. या मैदानात त्यांचा बैल कधी या मैदानात त्यांच्या बैलाने कधी कुठल्याच बैलाने हार नाही पत्कारले. तर आज त्यांची इच्छा होती की आज आपण या मैदानात जाऊ आणि आपण शर्यत केलो. योगाकडे नाव दिला मी बिनजोडला आणि जोड झाला आम्हाला नेहा श्याम दळवी देवरुंग भिवंडी. शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली. म्हणजे बैल झुपण्यापासून पण तो आमच्या सोबत होता आणि माझी म्हणजे यांनी शर्यत जिंकली तरी पण सोबत फोटो सुद्धा त्यांनी काढला. सोमेश पाटील देसाईचे आमचे मित्र आहेत. एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली. असा हा आजच्या शर्यतीतला प्रवास आणि विजय प्राप्त केला. चिडीची शर्यत वगैरे असं काय नाही, एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली. अशी शर्यत आज झाली आमची. गुगली विषय काय सांगाल? अखंड आता मुंबईचं बिंजोर गाजवतो. हा आता नुकतं त्या बैलाबद्दल सांगायचं झालं म्हणजे 28 तारखेला तुम्ही व्यवहार केला आई कर्जई प्रसन्न आणि नंदादेवी प्रसन्न गायकर रूप करंजाडे या नावाने. 28 तारखेला 31 तारखेला आम्हाला एक हार पत्कारली. त्यानंतर आम्ही एक पुढच्या मैदानात थांबलो नाही, परत पुढच्या मैदानात गेलो, पुन्हा आम्ही हार पत्कारली. सर्व नाराज झाले, निराश झाले. बैल आणलाय, बैलाला यश नाही, गुलाल नाही, काय करता असं बैल ठेवून. तर काहीकांचे गावातले काय असं त्यांचं मन चंचल झालं की बैल ठेवायचं नाही, नेऊ आपण पैसे खर्च करतो असा. पण मी गणेश दादा आणि सगळ्यांनी ठरवलं की हा आपला एकदा बैल, माझी इच्छा आहे बैल डावीने पळूया. उजवी खरं म्हणजे हा उजवीचा बैल आहे. तिथून डावीचा बैल पळला की कैलासवासी किशोर विष्णू पाटील पडलेगाव यांच्या सर्जा सोबत. तिथून जो बैलाने प्रवास सुरू केला तो या अड्ड्यापासून जो प्रवास केला तो आतापर्यंत सतत गुलाला ते म्हणजे हार नाही झाली. आज तेच आमचे विरोधक होते सोमेश पाटील देसाई, त्यांच्याबद्दल मी सांगितलं. नक्कीच ना, म्हणजे एक सर्जानी त्याला एक डावीने गुलाल घेऊन दिला. येस येस येस, पहिला गुलाल आम्हाला सर्जानी घेऊन दिला आणि पहिली शर्यत पण आम्ही सर्जाशी हाकलली आणि त्याला बोललो का मला तुझ्या बैलासोबत शर्यत करायची आहे, तुझ्या बैलाची जर या बैलाने गाडी मारली तर हा बैल म्हणजे त्या किमतीचा आहे असं आम्ही समजून. तर शरददानी योगागत म्हणजे गाडी जमवली की बाबा हा देवेश तू आणलाय बैल, तुम्ही आणलाय बैल, गाडी खेळला आणि गाडी त्यांच्याशी झाली. आमची गाडी साईडला गेली पण तिथे दादाने बैलाचा पल बघितला, घरची गाडी होती. तिथून बैलाचा जो विजय झाला 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 पहिल्या मैदानात त्यांच्याशी पायऱ्या करून विजय झाला. नंतर या मैदानात ते काही कारणास्तव आले नाही खिडकालीला. त्यानंतर बोनिवलीला आम्ही चांगली गाडी खेळली. म्हणजे कोणाच माहिती नव्हतं का ही गाडी या कुठला बैल आहे काय माहिती नव्हतं, पण 1 नंबरची डायरेक्ट बैल होती ती. त्यांची गाडी झाली आणि मैदानात गुगलीचा ठसा त्यांनी त्या मैदानापासून उमटवला की हा गुगली नावाचा बैल आणि कर्जवाई प्रसन्न नंदादेवी प्रसन्न गायकर रूप करंजाडे पनवेल या नावाचा हा बैल त्यांनी प्रवास सुरू केला. माग पण एक आपली मस्त गाडी झाली उसाटण्याला, आतिश शेठ पाटील चिंचपाडा पनवेल यांच्या सुंदर सोबत, त्या वासरा सोबत आपला गुगली पळाला आणि तिथे सुद्धा आपला गुलाल झाला. येस, बिनजोडच्या शर्यतीमध्ये पहिली अशी शर्यत असेल की 2 बैलांची शर्यत जमले म्हणजे चांगल्या रकमेवर आणि दोन्ही मालकांनी आदत घातले. तेव्हा कर्ज म्हणजे आम्ही आतिश पाटील चिंचपाडा पण यांचा आदत किंग सुंदर घातला आणि समोरच्या पार्टीने घोटचा छोटा सर्जा घातला. पण शर्यत एवढी मैत्रीपूर्ण झाली की त्यांनी फोन केला की देवेश माझा असा असा बैल माझा पळणार आहे, त्यामुळे काय राग नको धरू. म्हणजे अशी प्रेक्षणीय लढत आणि मैदानात त्या खूप सुंदर शर्यत झाली. एक वासुरक बैल फार प्रेक्षणीय शर्यत झाली ती, म्हणजे एकदम घासाघाशी काटेकी टक्कर अशा हिशोबात. सोन्याचं नियोजन कसं झालं? आपण कसं ठरवलं सोन्यालाच टाकावं आपल्या? महेश शेटने सोने घेतल्यापासून नंतर फोन केला की मला बैल पाहिजे. पैरा केला, बैल आजारी झाला. मग पैरे काय पब्लिकचा असल्यामुळे सतत पैरे येत असतात. त्यानंतर बैल चांगल्या रेंजला पळवत होतो. मी फोन केला होता बरं बैल पळवायचा. दादा म्हटले की बैल मी तुला सांगतो बैल आजारी होता. त्यानंतर मग आमचं नियोजन झाला. दादाने मी फोन केला, दादा बोलले ठीक आहे आपण या मैदानात बैल पळूया. मग नाव दिला आणि सर्वांना विचारूनच आमचं नियोजन होतं. म्हणजे फोन केले काका असं असं नियोजन आहे, मग काका सांगणार, शंकर काका सांगणार, बबन काका, गणेश दादा, परेश दादा सगळे मग एकत्र येऊन हा बाबा असं नियोजन आहे. आणि शक्यतो त्यांचं असं असतं की हा देवेशनी केलं ना, देवेशनी केलं मग चला करूया अशा हिशोबात ते आजपर्यंत तसंच आमचं चाललंय. एक 35 दिवसांचा प्रवास आहे बैलांनी, पण 35 दिवसामध्ये मुंबईला एक आम्हाला चांगल्या स्थानावर नेलंय. त्यासाठी या बैलाचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. सुरुवात झाली आपली आता मला वाटतं बिंजोरच्या खेळामध्ये 1 नंबरच्या खेळामध्ये. कसा बघता प्रवास पुढचा? मग
प्रवास फार यांचा जुना होता. म्हणजे मी यांच्यापासून शर्यती क्षेत्रात आलोय, शिकलोय आणि शर्यती काय ते यांच्यापासून झाले. माझे वडिलांचे एकदम जिवलग सर्व. त्यांचा सत्याने देवा एक 10-12 वर्षापूर्वी बैल पाहायचा. तिथून ते शर्यती क्षेत्रात स्टॉप घेतला. दुसऱ्या व्यवसायात पडले, काही कुटुंब याच्यात. अचानक त्यांनी प्रवास सुरू केला. गणेश दादांनी मला फोन केला की देवेश असं असं बैल मला आणायचं, पण अड्ड्यात गेलो की नाव द्यायला पाहिजे अशा हिशोबातला मला बैल आण. तर त्यांनी एक 9 बैल आणली. त्या 9 बैलांपैकी त्यांच्या नियोजनात त्यांना बैलांना आवडली. तर मी बोललो की तुम्हाला माझ्याकडून एक वस्तू देतो. तेव्हा मी हरिभाऊ वेळंजकर आणि दादासाहेब नाशिक यांच्या याच्यातून एक वस्तू ते म्हटले की ही वस्तू न्या. आणि त्या मालकाचे पण खूप आभार की फक्त टेम्पो भाडा द्या आणि शेठ माझी बैल न्या. त्यांनी एकावर एक दोन्ही पण बैल आम्हाला आणून दिली. आणि त्यांनी माणसांचा स्वभाव लागला की हा माणसं खूप छान आहेत, हे ते बैल आपली मुलाप्रमाणे राहतील अशा हिशोबात ते बैल आली, बैल राहिली आणि तिथून त्यांचा प्रवास आज यांच्यामध्ये नंबरला गेला. नक्कीच ना. गुगलीला ज्या वेळेला आपण ठरवलं की घ्यायचं, तर त्याच्या आधीचा पल आपण बघितलेला का, कसा पलतोय, काय करतोय तो? यांनी नाही बघितला, मला माहिती होतं. पण मी पण माहिती म्हणजे कसं, मला एक दादासाहेब नाशिकचे आहेत, ते माझे एकदम घराचे संबंध आहेत. त्यांनी मला सांगितलं का एक नंबरची वस्तू आहे. आता बरेचसे मैदान मालक असतात की शेड आपला बैल नाही, बैल पळतोय असं तसं बोलणार आहेत. बट ते माझे घरातले असल्यामुळे आणि फार किंमत पण नव्हती त्याची. त्यावेळेस याची किंमत आम्हाला भरपूर सांगितली होती. आम्ही काय केलं, बसता बसता आधी विचार केला की आधी व्यवहार करूया, कारण की याच्या आधी आम्हाला काही 1-2 मालकांनी फसवलेलं. बैल आणले, बैल गुलाल घेतला आणि बैलाची किंमत 3-4 पटनी वाढवली. मग काकांनी ठरवलं की पहिला आपण व्यवहार करूया, नंतर बैल पळूया. व्यवहार झाल्यानंतर 3 शर्ती हारून चौथीला बैल पळाला. एक 11,000-15,000ची शर्यत होती. 15,000ची शर्यत जिंकून पण त्यांनी एवढी रक्कम मोजून तो बैल घेतला. एक नवलची गोष्ट आहे. बरेच जण असं वाटतं की रक्कम खोटी वगैरे दिले, बट नाही, चांगली रक्कम होती आणि मालकांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. कमीच रकमेमध्ये बैल दिला. मला वाटतं गुगली नावामुळं एक बैल चर्चेत आलाय, कारण गुगली नाव मला वाटतं मुंबईमध्ये एकच याच बैलाचं आहे. गायकरांचा गुगली म्हणून त्याला ओळखतात. गायकरांचं घर आणि गुगलीचं घर. नावाविषयी काय सांगाल, कोणी नाव ठेवला? पहिलेच मालकाने ठेवलं गुगली नाव. पहिले मी हसत होतो, शेठ कसं काय नाव, कसं काय शेठ तुम्ही पळ बघा. आणि बारीकच्या बारीक बैलाचं काय वर्णन असं काही खास नाही, बुटुकच्या बुटुक पळत असं जातो. बट तो तसं मुंबईला पळत गेला म्हणजे मला भीती पण होती का वरचा बैल येतो आणि हवामानात कसं काय तो मॅच होईल. याचा ऍक्च्युली व्यवहार झालेला पुण्यामध्ये. व्यवहार झाला आणि मी एक मैदान वाढून फक्त बैल मला पळून द्या असा हिशोब, आणि तो बैल माझ्याकडे राहिला. का तो अजून मालकाकडे पण नाही गेला, तो आमच्या इथेच राहिला. आता बघूया. नक्कीच ना. आज सोबतीला ना मला वाटतं तुमचा संपूर्ण परिवार किंवा मित्र परिवार यांची सुद्धा साथ आपल्याला असते. येस येस, यांच्या गोठ्याला एक लकच आहे, नंबर मध्येच बैल यांचे पळतात, की तो सुद्धा असू शकतो. चांगली चांगली बैल यांच्याकडे गुलालच घेत असतात. हे बबन काका यांचा सत्याने देवा बैल जो पाहायचा, त्या बैलांनी पण खूप बक्षिसं वगैरे घेतली त्या काळी. तेव्हा आपल्या इथे एक 10-12 वर्ष करंजाडे, शिवकर अशा ठिकाणी मैदानं व्हायची. इकडे पण येऊन ते शर्यती करायचे. फार जुना प्रवास आहे, तो प्रवास टिकला हे महत्वाचं आहे. आपल्या जो सोबतीला असणारी सर्व लोक आहेत यांच्याविषयी काय सांगाल? 2 मिनिटं यांना सांगू घ्यायला. हो नक्की. सर्वांविषयी सांगा ना, आपल्या सोबतीला आज सर्वांची साथ लाभते आपल्याला. नक्कीच. आज गोगलीचा आमच्या गावामध्ये करंजाड्यामध्ये या गोगली बरेच फॅन झालेले आहेत. त्यासाठी गावाचा सपोर्ट. आज नवीन नवीन क्रिकेट खेळणारे सुद्धा मुलं आलेले आहेत. याच्या जडणघडणीमध्ये आज सर्वात प्रथम ना घेऊन शंकर काका आहेत, आमचे बबन काका, वडिलांचे मावशीचे मुलं, आम्ही सखेच ते. नंतर लक्ष्मण काका आहेत, राकेश आहे ते, पुन्हा आपलं हेमंत आहे, काही लोक 2-4 आलेले नाहीत, परेश आहे ते. हे सगळे गोगलीचे चांगले टेक केअर करतात. म्हणजे त्याला जे काय हवं नवं ते देतात पूर्ण. म्हणजे पाहिजे तो खुराक देतात त्याला. नक्कीच. दादा, आपण जेव्हा घरच्या निघतो ना, एक गुलालाची अपेक्षा असते आपल्याला आणि तो आपला गुगली आपल्याला गुलालात ठेवतो. तर आजच्या गुलालाचा आनंद काय सांगाल? नाही नाही, घरून निघताना म्हणजे गुलाल होईल का नाही ते सांगू शकत नाही आम्ही, पण घरून निघताना घरची लक्ष्मी असते, म्हणजे राखी दादाची मिसेस वगैरे असेल, हेमंत दादाची, तर बैलाला आरती करणार, बैलाची दिष्ट काढणार, बैलाला ओवाळणार, भाकरी शिळी भाकरी त्याला देणार, नंतरच बैल मैदानातून निघणार. आणि ते सगळं केल्यानंतर बैल जो नाचत टेम्पोत जातो ना, का हा आज बैल फ्रेश आहे, आज आपला गुलाल निश्चित आहे, या आशयावर आम्ही मैदानात येतो. आजचा खिरकाली मैदानाचा जो फाटीचं नियोजन होतं, ते फाटी खूप चांगली केली, त्याच्याविषयी काय हो, सांगाल? मैदान खूप छान होता. फक्त काही गाडा मालक थोडी घाई करतात आणि जरा मध्ये वगैरे गाड्या टाकण्याच्यामुळे जरा समोरच्या बैलांना वगैरे त्रास होतो. तर असं नाही केलं पाहिजे. वेळेवर या, वेळेवर शर्यती करा आणि जमलेल्या शर्यती लवकर आखला, हाच एक संदेश गाडा मालकांना देईन मी. कसं असेल पुढचं नियोजन आपल्या गुगलीचं?
पुढचं नियोजन आता शक्यतो हीच गाडी आमची पळेल. आणि कडावला मैदान आहे 8 तारखेला. त्या मैदानात आमचं नियोजन आणि आमची इच्छा आहे की हीच गाडी पळावी. बघूया कसं काय होतं. चालेल, धन्यवाद. त्यांच्याशी येऊन बोलतो मी थोडा. ओके, धन्यवाद, थँक्यू. दादा काय सांगाल, आज गुगली सोबत आपल्या सोन्याचा पण गुलाल म्हणजे हे खिरकाली मैदान एक गाजवलंय आजचा. आज गुलाल झाला आमचा. गाडी पण छान पळाली, तो बैल पण सुंदर पळाला आणि आपला सोन्या पण सुंदर पळाला. आणि आज आम्हाला जास्त आनंद आहे. आमच्या ग्रुपचे अध्यक्ष पण त्यांच्या बाच्यांचं लग्न करून भरपूर दिवसांनी आपल्या जोडीला आलेत ते. आणि आमचे ग्रुपचे मित्र, आमचे भाऊ सुनील फुल्लोरे आणि प्रणव गायकवाड या दोघांचा आज बर्थडे पण आहे आमच्या ग्रुपमध्ये. त्यांच्या बर्थडे निमित्त आज गुलाल झाला. आम्हाला भरपूर आनंद आहे. वाढदिवसाची एक भेट दिली सोन्याने. वाढदिवसाची भेट, आणि सोन्या आम्हाला चांगलीच भेट देतो दर अड्ड्यामध्ये, त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. आणि पप्पू आमचा पुरकर आहे नाशिकचा, तो पण आम्हाला भरपूर साथ देतो. आजचं नियोजन कसं झाला गुगलीच्या विषयी? आमचं नियोजन मागच्या अड्ड्यातच होता, परंतु जरा बैल आमचा आजारी झाला होता, त्यामुळे आम्ही नाशिकला पाठवलेला. परत त्याचा मला फोन आला देवेशचा, का गाडी पळवायची का? बोलू चालेल पळू. मग आम्ही ही गाडी पळवायचा विचार केला. लोकांचा खूप एक साथ भेटला या शर्यतीसाठी, कारण प्रेक्षकांचा एक जल्लोष दिसला गाडी आली त्यावेळेला. गाडी कशी पळाली आपली? गाडी फार चांगली पळाली, म्हणूनच प्रेक्षकांचा भेटला ना जल्लोष. मी तुला त्या दिवशी पण बोललो होतो की ज्या वेळेस आपली बैलं पळतात त्यावेळेस आपल्याला चांगलं प्रोत्साहन भेटतं आणि आपले फॅन्स फॉलोईंग पण वाढतात. नक्कीच. शेट विषयी काय सांगाल, महेश शेट विषयी? महेश शेट्टीविषयी काही सांगायचं कायच नाही. दादांच्या विषयी काय सांगाल? भरपूर दिवसानंतर कमबॅक दादांचं झालंय आणि सोन्याने गुलाल दिलाय त्यांना. त्यांच्या बाच्यांची 2 लग्न होती, त्यामुळे ते बिझी होते. त्याच्यामुळे आता ते एकदम फुल तयारीने मला आज फोन केला होता, आज आपण जायचं आणि गुलाल घ्यायचा, आपला बर्थडे पण आहे. आणि महेश शेट्टीच्या बद्दल एकच सांगायचं, या शर्यती क्षेत्रामध्ये आज जो काही मी आहे रोहन म्हात्रे म्हणून, तो महेश शेट्टीच्या मुले आहे. कारण त्यांनी माझ्यावर एवढी मोठी जिम्मेदारी सर्व बिनजोडचीच दिली, असं कोणी देत नाही. आणि पूर्ण विश्वास आहे त्यांचा माझ्यावर, दोघांचा पण, धीरजचा असो, अध्यक्षांचा असो आणि महेश शेट्टीचा असो. चालेल दादा, आज गुलाल घेतला, असाच आपण गुलाल घेतच राहावा. आपल्या चॅनल कडून नेहमी शुभेच्छा असतील तुम्हाला.